हॅलो गाईज, वेलकम टू प्रणितचे ब्लॉग्स. आणि आज आम्ही सगळे चाललो आहे कोकणात विथ फॅमिली, कारण 31st आहे आणि आम्ही सगळे फॅमिलीसोबत 31st सेलिब्रेट करणार आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहे कोकणामध्ये. सो स्टे ट्यून्ड. बाय 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 बाय. बाय बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. A few moments later. सो आम्ही तळेगावमध्ये नाश्त्याला थांबलो होतो, आनंदवडेवाले, आणि ऑलमोस्ट आता नाश्ता पण आमचा झालेला आहे. सो आम्ही नाश्ता करून परत चाललो आहे कोकणाच्या दिशेने. तुम्ही ना पुढे गेल्या. Meanwhile, 2 hours later. सो वी हॅव फायनली रीच्ड आवर लोकेशन. आमच्या म्हणजे जिकडे रूम्स आम्ही बुक केल्या होत्या तिकडे आम्ही आलेलो आहे. बेसिकली आम्ही नागावला आलो आहे. नागावमध्ये आहे आत्ता आम्ही, आणि आता बघूयात खाऊन वगैरे पुढचं काय असणार आहे. कसं वाटतंय कोकणात येऊन? खूप छान मज्जा ना? मज्जा. इकडचं घर कसं आहे? Meanwhile, सो गाईज, आम्ही चुकीच्या लोकेशनला गेलोय. आता आम्ही ॲक्च्युली इकडे सगळेच खूप राणे आहेत आणि लोकेशन पण काहीतरी घडलंय. सो आता आम्ही चालत चाललोय आमच्या ॲक्च्युअल लोकेशनला. सो गाईज, दिस इज आवर ॲक्च्युअल लोकेशन, जिकडे आम्ही येणं अपेक्षित होतं. अँड कोणतं बदक आहे हे? मंद बदक. मंद बदक. सो दिस इज आवर ॲक्च्युअल लोकेशन. इकडे आम्ही स्टे करणार आहे. a few moments later. So our food is here आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. 2 hours later. गाईज, आम्ही मगाशी जेवलो आणि आत्ता आवरून आम्ही चाललोय बीचवरती. थोडंसं फिरून वगैरे येईन आम्ही बीचवरती पोहोचलेलो आहे आणि सनसेट पण होत चालला आहे. खूप चांगला वाटतंय. सो दिस इज नागाव बीच. वी आर ऑन द बीच फायनली. आणि काय मस्त व्ह्यू आहे. वाव, भारी वाटतंय. कसं वाटतंय काकी बीचला येऊन? मजा येते ना? बाकीच्यांना कसं वाटतंय? काहीच वाटत नाही. गजब बेइज्जती है. सो गाईज, आम्ही भरपूर वेळ बीचवरती थांबलो जरा. अँड नाव आम्ही आता परत चाललो आहे आमच्या रूम्सवरती. A few moments later. सो गाईज, आम्ही जिकडे जेवायला थांबलो आहे तिकडे सगळ्या गोष्टी खूप फ्रेश आणि खूप चांगल्या पद्धतीने केल्या जातात. आणि आत्ता मावशी भाकरी करतायत आणि इकडे त्यांनी सुरमई, पापलेट सगळं मॅरिनेट करून ठेवलं आहे, कारण आम्हाला ते गरम गरम खायला मिळावं. सो इकडे मावशी आहेत, त्या भाकरी करतात. हाय मावशी. त्या भाकरी करतायत आणि इकडे पापलेट आणि सुरमई पण ठेवली आहे. सो आता आम्ही मस्तपैकी इथे खाणार आहे आणि मावशींकडून शिकून घेणार आहे सगळं कसं करायचं आणि घरी गेल्यावर ते करणार आहे. काहीच आता काकू आपल्याला सांगणार आहे की त्यांनी फिश करण्यासाठी फिशमध्ये काय काय टाकलंय. हा बोला काकू, काय काय टाकलंय फिशमध्ये? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. मसाला टाकलाय. कोणता मसाला आहे? मिरची पावडर, अजून चिंच, अजून मीठ आणि गरम मसाला. म्हणजे फक्त 4 मसाले टाकले त्याच्यामध्ये. पापलेट आणि सुरमई दोघांमध्ये पण. तांदळाचं पीठ घ्यायचंय आणि रवा नाही टाकायचा त्याच्यामध्ये. रवा टाकला तरी पण चालेल. रवा टाकला तरी चालतं आणि तांदळाचं पीठ पण घेतलं चालतं. आणि हे बघा,
ही जी उकड केली आहे ही मावशींनी स्वतः. ही उकड आहे, ही उकडीच्या भाकरी आहेत ह्या. म्हणजे आपण मोदकाला जे पीठ बनवतो त्या पिठाचं या सगळ्या भाकरी केल्या जातात. आणि मावशी त्या हाताने स्वतः भाकरी बनवत आहेत. आणि मागाशी पण ते स्वतः सगळं पीठ हाटून भाकरी करत होत्या. A few moments later. सो गाईज, हे आहे मनीषा काकू. आणि मी डायरेक्ट मनीषा काकूंच्या किचन मध्ये घुसलोय. आणि मनीषा काकू आत्ता करतायत चिकन करतायत. आणि इकडे त्यांनी मस्तपैकी प्रॉन्स आणि कोणता मासा आहे काकू हा? बांगडा. प्रॉन्स आणि बांगडा मॅरिनेट करून ठेवलेला आहे. आणि काकूंच्या हाताला खूप चव आहे गाईज, कारण आम्ही सकाळीच काकूंच्या हातचं भरपूर गोष्टी खाल्ल्या आणि खूप छान बनवल्या त्या काकूंनी. काकू त्याच्यात काय काय टाकलं तुम्ही ह्या फिश मध्ये? मसाला, मीठ. कोणता मसाला टाकला? आमचा घरचा. अच्छा, म्हणजे मिरची पावडर. मिरची पावडर, अच्छा, घरचा मसाला, मीठ, अजून हळद. अच्छा, चिंच पण टाकतात गाईज इकडे कोकणामध्ये. आणि आम्ही खास कोकणात मासे खायला येतो. आणि हे काय करताय आता तुम्ही? चिकन घातलंय. अच्छा, चिकन काय पण सुक्का का रस्सा? तर काकू करतायत चिकन सुक्का. आणि जर काकूंची परमिशन असेल तर मी थांबू शकतो का रेसिपी बघायला तुमची? जब बेइज्जती है. तर थांबू का इकडे रेसिपी बघायला? लाजू नका, तुम्ही सांगू शकता. बरं, काय काय टाकणार आता त्याच्यामध्ये तुम्ही? कांदा, खोबरं, हे वाटलेलं खोबरं टाकणार. अच्छा, हे जे वाटण केले काकू ते त्याच्यामध्ये टाकणार आहेत. आणि त्याच्यात आता हळद, मीठ आणि ते गरम म्हणजे उकळून घेत आहेत. वाफायला ठेवलं. आणि मग त्याच्यात मसाले टाकून वाटण टाकून मध्ये सुक्क बनवणार. सो येस. आणि मित्रांनो, काकून इकडे सोलकडी बनवली आहे. हे बघा किती सुंदर दिसते. आणि आम्ही जेव्हा पुण्यात काकू सोलकडी पितो ना, आम्हाला अजिबात आवडत नाही, म्हणजे बाहेरची सोलकडी आवडतच नाही. सो आता आपल्याला काकू सांगेल की काकूंनी सोलकडी मध्ये काय काय टाकलंय. काकू, कशी केली सोलकडी? सोलकढीत खोबरे घेतले. काय खातो मला काय समजत नाही. काय ना काय सांगा तुम्ही बिंदास. खोबरं, लसूण, जिरं, मिरची, अजून बीट टाकलाय. बीट टाकले रंग येण्यासाठी. अजून बस, आणि मिक्सरला फिरवलं. सो गाईस, काकूंनी याच्यामध्ये खोबरं, लसूण, आलं टाकलंय. आलं, जिरे, मिरची आणि थोडंसं बीट टाकलंय कलर येण्यासाठी. कोकम नाही टाकलं त्याच्यामध्ये? नाही, कोकम आता टाकणार. अच्छा, कोकम वरतून टाकायचं असतं. रस टाकणार. कोकमचा रस. काकूंनी कुठं कोकम ठेवलंय मला नाही माहिती, पण काकू वरतून त्याच्यामध्ये कोकमचा रस टाकणार आहे. बरोबर काकू? आणि आता काकू इकडे भात बनवताय. आणि इकडे आम्ही सांगितल्याप्रमाणे काकूंनी कोळंबीची भाजी पण तयार केली आहे. आणि इकडे मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की काकू चिकन सुक्का बनवताय. इकडे मॅरिनेट केलेले फिश आहे. हा, हे सगळं बघून तोंडाला पाणी सुटलंय. आणि आमच्या पब्लिकला काय म्हणाल तुम्ही सगळ्यांना? तुमच्या कोकणी भाषेत सांगा त्यांना की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लाजू नका, सांगा सांगा ना. बरं, कोकणी भाषेत बोला काहीतरी. काय बोलू मला काय समजतच नाही बोलायला. काहीतरी बोला ना, असं हटके काहीतरी तुमच्या इकडचं. काय गाईज, काकू लाजतायत, काकू काही बोलत नाहीये. बोलूया? दादाच्या व्हिडिओला लाईक करा. अच्छा, थँक्यू, बाय बाय. आणि तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत जर लाईक केला नसेल व्हिडिओ तर पटकन लाईक करा. आणि सगळं रेसिपी झाल्यावर परत एकदा मी तुम्हाला दाखवेल. बाय बाय. 2 hours later. सो गाईज, आता आम्ही परत जेवायला बसलोय रात्रीचं. आणि जेवणात आहे पापलेट, कोळंबी रस्सा, कोळंबी फ्राय येते ना काकी? वास चांगला येतोय. आम्ही सुरू करतो. The next day. गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली आता कोकणात. आंघोळ झाली तुझी? आणि राजूर आणि पप्पांचं आमच्या आधी आवडले. आंघोळ झाली तुझी? गुड मॉर्निंग. 5 वाजता उठले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठं चाललोय आपण आता? बोल ना. कुठं जाणार आहे? बीच वरती जाणार आहे. काय आंघोळ झाली का तुझी? बघू मला. खोटाड्या. इथं काय करतोय? 5 वाजता उठले तो. सो गाईज, राजूची आंघोळ झाली आहे. आता मी पण चाललोय आवरायला. बाय बाय कर. बाय बाय कर. सो गाईज, नेक्स्ट मॉर्निंग आम्ही चेकआउट केलंय. आणि आता आम्ही परत चाललोय नाश्ता करायला. आणि त्यानंतर आम्ही एका दुसऱ्या बीचवर जाणार आहे. सो स्टे ट्यून. सो गाईज, आता आम्ही आलोय नलिनी काकूंच्या हॉटेलला, कोळीनबाय,
ज्या यूट्यूबर आहेत आणि तुम्ही त्यांना यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर भरपूरदा जेवण बनवताना बघितलं असेल. सो आम्ही नाश्ता करायला आलो होतो, पण इकडे फक्त जेवणाची सोय आहे, ते पण 12ला सुरू होतं जेवण. आणि इकडे आम्ही त्यांच्या फूड बाजारला आलो आहे, जिकडे मसाले आणि भरपूर काही गोष्टी आहेत त्यांच्या. सो आता आम्ही ते घेतो. इकडे आम्ही भरपूर काय काय घेतलेलं आहे, त्यामध्ये कोकम आणि त्यांचे जे मसाले होते किंवा चटण्या वगैरे घेतलेल्या आहेत, लसूण चटणी आणि भरपूर इकडे चॉकलेट्स आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. राजवीर, काय काय घेतले तू? सांग सगळ्यांना काय काय घेतले तू. हे एक चॉकलेट आहे. मी काय हे? इम्पोर्टेड चॉकलेट. हां, अजून हे 2 चॉकलेट आहेत. अच्छा, जेलीवाला चॉकलेट. अजून श्रीखंड गोळी. आणि एक ना हे बरं, ठीक. इथेच पुढे शेजारी सुरुची शुद्ध शाकाहारी म्हणून एक हॉटेल आहे, सुरुची. तिकडे आम्ही आलोय नाश्ता करायला आणि प्युअर व्हेज हे हॉटेल. आता आमचा छान असा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही चाललो आहे वर्सोली बीचला आणि तिकडे आम्ही रूम्स बुक केलेल्या आहेत ऑलरेडी. गाईज, आम्ही परत लोकेशन चुकलो होतो आणि फायनली आम्ही आमच्या ॲक्च्युअल लोकेशनला आलो आहे. किती वेळा चुकलो आपण काका? किती वेळा चुकलो? जिकडे जायचं तिकडे चुकतच आलं ना. सगळीकडे पाटील होते, इकडे सगळीकडे पाटील आहे, आधीच्या इकडे सगळीकडे माने होते, राणे. अच्छा, पण सबर का फल अच्छा होता. ही रूम जरा चांगली आहे. हे ह्याचा झोका खेळून चालू. गाईज, पप्पा झोका खेळता खेळता पडले खाली. हे बघा, पप्पा झोका खेळता खेळता खाली पडले. सो गाईज, आता आम्ही चाललोय वर्सोली बीचला आणि आम्ही सगळ्यांनी आवरलंय. गाईस, आम्ही बीचला चाललोय. खूप मज्जा करणारे खूप. तुमने काका इथं झोपलाय. चीज गाईस, इथं काकी त्यांचं. सो गाईज, आवर प्लॅन इज चेंज्ड आणि आता आम्ही चाललोय जेवायला आणि जेवून जाणार आहे बीचला. कारण आम्ही जर आत्ता बीचला गेलो तर तिकडे भरपूर वेळ जाईन आमचा आणि मग जेवण करायला आम्हाला लेट होईल. म्हणून आत्ता आम्ही चाललोय जेवायला आणि मग आम्ही जाणार आहे बीचला. गाईज, आमच्या थाळ्या आलेल्या आहेत. सो गाईज, वी हॅव आवर पॉपलेट थाळी आणि आता मी खातोय. A few moments later. आम्ही पोहोचलोय वर्सोली बीचला. हे आहे वर्सोली बीचचं लोकेशन आणि तिकडे आम्ही गाडी लावली आमची. आम्ही चाललोय आता बीचला. आपण बघूयात थोडंसं पुढे जाऊन बीचचा व्ह्यू. सो गाईज, हा आहे बीचचा व्ह्यू आणि फार काही खोल वाटत नाही आहे. ह्याचं जे काय म्हणू शकतो आपण, जे पटांगण आहे फार मोठे आहे, बीच खूप आतमध्ये. सो भरपूर चालायला जायला लागणार आहे. पिल्लू, हाय कर. इकडं तोंड. मस्तपैकी बीचवरून एन्जॉय करून आलो, त्यानंतर फ्रेश झालो, आराम केला आणि आता आम्ही परत चाललो आहे जेवायला. आणि तुम्हाला माहिती ना इकडे येऊन काय कामं आहेत, नुसतं खायचंच 3 टाईम, अजून काही काम नाही. ठीक आहे, आता आम्ही परत चाललो आहे जेवायला, संध्याकाळचं जेवण करायला सेम हॉटेलमध्ये जिकडे आम्ही दुपारी गेलो होतो. सो चला जाऊया, बाय. सो गाईज, आमच्या सगळ्यांच्या थाळ्या आलेल्या आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. वी हॅव सुरमई थाळी, इकडे काका काकींनी पापलेट थाळी घेतली आहे, साईनी चिकन थाळी घेतली आहे. सो खातोय आता आम्ही. सो गाईज, आम्ही मस्तपैकी जेवून आलो अँड इट्स टाइम टू स्लीप नाऊ. गुड नाईट, भेटूयात सकाळी. Early the next morning. सो आवरून आम्ही वर्सोली बीचला आलो आहे. कालसुद्धा आम्ही वर्सोली बीचलाच होतो. मी, काका आणि काकी आम्ही तिघे चाललो आहे, कारण बाकीचे झोपले ते रूम्सवरती. सो आता आम्ही
भिजणार आहे. A few moments later. गाईज बाकी सगळे झोपलेत आणि आम्ही इकडे भिजायला आलो होतो आणि छान असं अर्धा पाऊण तास 1 तास भिजून आम्ही आता थोडंसं पाय वगैरे धुवून परत चाललो आमच्या रूमचं. आम्ही बीचवरून आवरून मस्त आता नाश्त्याला बसलोय म्हणजे बसणार आहे. इकडे आमचा नाश्ता अर्धा आलेला आहे, अर्धा येतोय. सो फायनली वी आर चेकिंग आउट आणि आम्ही सगळं भरलेलं आहे इकडे आमचं सामान. हाय हाय काकांची फोटोग्राफी चालू आहे. हो हो आमच्यासोबत पिकनिकला येऊन. चलो. 3 hours later. सो दिस वॉज द एंड ऑफ आवर ब्लॉग. फायनली आम्ही पोहोचलोय का की आपण. आणि खूप भारी होते आमची ट्रिप आणि फॅमिलीसोबत खूप वर्षांनी एन्जॉय केला आम्ही असं. अँड दिस इज द एंड ऑफ आवर ब्लॉग. अजूनही तुमच्या नीचे ब्लॉग्सला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.